नमस्कार. तर आजच्या व्हिडिओसाठी मी खूप एक्साइटेड आहे, कारण आज आपण जाणार आहोत मासे पकडण्यासाठी, म्हणजेच फिशिंग करण्यासाठी. आज आपण चाललेलो आहोत तर त्या नदीवर जाणार आहोत फिशिंग करण्यासाठी. आणि जे ट्रॅप वगैरे आहेत ते पण बनवायचे आहेत, आणि गळानी पण पकडू आणि ट्रॅपनी पण पकडू. तर ट्रॅपनी ना असे छोटे छोटे मासे येतात खूप सारे, आणि गळानी तर मोठाच मासा येतो. तर बघू, आता जाऊया. आणि मला आता अंकल नेणार आहे मासे पकडण्यासाठी. तर बघू आता किती मासे येत आहेत आणि गळाला लागत आहेत किती. तर ट्रॅप आपण 1-2 ट्रॅप तरी बनवूया. तर आता मी आहे इकडे व्हाईट हाऊसला बिल्डिंगमध्ये. तर चाललो आहे मग इकडे करंजकोला. तर तिकडे गेल्यावरच जे ट्रॅप वगैरे आहे ते बनवेल, आणि मध्ये गांडूळ वगैरे आहेत तर ते पण पकडेल, कारण गळ्याला लावायला लागतं गांडूळ. तर ते पण पकडेल. आणि मग तिकडे पोचल्यावर मग डायरेक्ट ट्रॅप वगैरे बनवून नदीवर जाऊया. तर आता चला मग करंजकोला जाऊया आपण. तर आता चाललो आहे मग करंजकोला. तर करंजकोला पोचलो आता. आणि हे बघा इकडे ट्रॅप वगैरे चालवा घेतला आहे. तर हा मागच्या वर्षीच आहे बघा, असं आहे. तर ना इथून असे मासे जातात आणि आतमध्ये पीठ ठेवायचं ह्या बारणीच्या. तर मग नंतर मासे बाहेर येत नाहीत. तर पुढे छोटा आहे आणि बघा इकडून असं मोठं आहे, आणि पुढे तिकडे छोटा आहे होल जरा. आणि इकडे असे बघा होल केलेत छोटे छोटे. मग जेव्हा बरणी उचलू तेव्हा असं पाणी बाहेर जाईल म्हणून होल केलेत. तर त्याला पण नंतर धुतो. आणि ही एक बरणी आहे, तर ह्याचा पण एक नवीन ट्रॅप बनवूया. ह्याचा नवीन बनवेल, तर तो पण आता बनवतो. आणि मग बनवून झाला थोडा अर्धा असा बनवून झाला की दाखवतो मी तुम्हाला. तर बघा ह्या बरणीत जी ट्रॅपची आयडिया केली ना, तर तशीच करणार आहे मी या बरणीसाठी पण. तर बघा हे असं कापलं आहे, हे बॉटलच्या पुढचं आहे. तर हे असं लावेल, म्हणजे हा जो आहे छोटा होल तो असा राहील पुढे, आणि जरासं आत जाईल. तर मग ते असता बनवतं तसं. तर बघा आपला जो म्हणजे डब्बा आहे तो रेडी झाला आहे मासे पकडण्यासाठी. तर इथे बघा अशी बॉटल लावले आतमध्ये, आणि होल पण केलेत. गरम जे सुळा होता, म्हणजे जे बार्बिक्यूसाठी वापरतात तो जो सुळा असतो तर त्याने केलेत होल. तर बघा आता मग गांडूळ शोधायला जाऊ आपण पाठीमागे घराच्या अंगणात, म्हणजे पाठी. तर चला आता घराच्या अंगणात आलो आता, आणि इथे गांडूळ शोधूया. हे बघा असं आहे, सगळीकडं माती आहे खूप, तर गांडूळ पण असतील इथे खूप. तर बघा आता एवढे गांडूळ भेटलेत आणि लगेच भेटले, 1 मिनिट पण नाही लागला. तर ह्या आता बॉटलमध्ये ते गांडूळ भरून घेतो. तर बघा गांडूळ भेटलेत आता. आणि बघा हीच ती जागा आहे जिथे काजू बनवण्याची व्हिडिओ बनवलेली, म्हणजे काजू रोस्ट केलेले इथेच. तर ती व्हिडिओ बघायची असेल तर आय बटन असेल बघा, तर इथे क्लिक केल्यावर तुम्हाला ती व्हिडिओ दिसेल. आणि इथं पाणी आहे जरा झाडांवर, हे बघा. तर ते पडलं आता अंगावर सगळं पाणी आहे बघा, इकडे हातावर पण पडलं आहे हे बघा. आता मग घरी जातो, आणि आता गळ शोधायचं आहे. गळ भेटत नाही. बाकी जे ट्रॅप वगैरे आहेत बरणीचे ते तर झाले. तर मग जातो आता घरामध्ये. तर घरातून निघालो आता फिशिंग करण्यासाठी, आणि पाऊस आहे ना येणार आहे असं वाटतंय. तर आता आम्ही थांबलेलो आहोत गळ घेण्यासाठी. तर स्पॉटवर आलो आम्ही जिथे मासे पकडायचे आहेत. हे बघा, आणि आल्यावरच मासे पण दिसले तिकडे खाली. छोटे छोटे मासे आहेत, तुम्हाला नीट दिसत नसतील कॅमेरामध्ये. असे छोटेच आहेत, जास्त मोठे पण नाहीत, पण ते आतमध्ये आहेत मोठे. तर आता पकडू, आणि मग पकडल्यावर दाखवतो मासे तुम्हाला. तर बघा फिशिंग चालू आहे, आणि एक मासा आपल्याला भेटला आहे, हा बघा आतमध्ये आहे. आणि ना इथे बघा बरणी आहे. तर मी अशी वरच्यावरच पकडले, खाली नाही टाकली, कारण इथे वरती खूप मासे आहेत. आणि अंकल इथे गळ्याने पकडतोय मासे. तर एक गळ ना असाच गेला, तर अंकलने असं सोडलेलं आणि मासा त्याला लगेच आला, तर गळ पण गेला. आणि एकदा गळ्याला पण आलेली, म्हणजे जे माशाने ओढलेला गळ, पण मासा गेला कसा काय माहीत. आणि आता मग परत करतोय अंकल गळाने काय. आणि माऊ पण आले बघा,
आता बघतो बरणीत मासे येतात का नाही, कारण तिथे मासे तर खूप दिसत आहेत. तर आता जरा वेळ झालाय, तरी 1 तास झालाय आणि मासे पण भेटलेत आम्हाला. तर गळाला पण लागला 1-2 मासे लागले गळाला आणि बरणीत पण आहेत. तर हे बघा मासे खूप आले आता, म्हणजे 4-5 तरी आहेत. तर उड्या मारतात, तर ते आता नीट दिसत नाही. तर घरी गेलो मी तुम्हाला नीट टाकीन, तरी आताच जरा दाखवतोय बघा. आणि इकडे पण बघा बरणी टाकले, तर येतील आता मासे. बघू आता येतात का नाही ते, कारण गाळाला खूप कमी मासे येत आहेत. तर इकडे पण आहेत बघा. तर इकडे जरा छोटे आहेत मासे, इकडे मोठे आहेत. आणि आता अजून करू जरा फिशिंग, बघू मासे येत आहेत का नाही. तर हा बघा तो मासा गाळाला लागला, चांगलाच मोठा आहे हा बघा. तर हा ना आता थोडा वेळ झाला तर त्या हुक निघतच नाही आहे, म्हणून आता पाण्यात ठेवलेला त्याला जरा जिवंत राहील म्हणून. तर खूप भारी दिसतो हा, मोठा आहे म्हणजे हुक. तर आता अंकल ना काढतोय हुक, पण निघतच नाही हुक. खूप जोर लावला तरी निघतच नाही. तर आता परत बघू भेटतोय का. अजून एक खूप मस्तच कॅच झाले, म्हणजे खूप मोठा आहे मासा पण. आणि आता खूप सारे झालेत मासे, तरी 10-11 तरी झाले असतील, कारण डब्यामधून पण आम्ही काढले 4-5 मागाशी. तर आता ह्याला बघतो निघतोय का. तर फिशिंग झाले कंप्लीट आणि आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. हे बघा ह्याच्यात आहेत मासे, ह्यात एकच मोठा मासा ठेवला आणि ह्याच्यात बाकी सगळे छोटे आहेत. तर आता मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो. तर मासे खूप मेलेत पण, दाखवतो आता मग घरी गेल्यावरच. तर आता सगळे मासे होते, तर त्याचा फोटो पण काढले मी. तर तो फोटो आता तुम्हाला दाखवतो. हे आहेत सगळे मासे जे आम्ही पकडले. आणि आता मग निघतो घरी. फिशिंग वगैरे करून झाले आणि खूप चांगली आली फिशिंग. तर गळाला एक मोठा मासा लागला, तर खूप मोठा होता तो. आणि मग आता निघतोय व्हाईट हाऊसला. तर घरी आता आलेलो आहे आणि खूप जरा दमलो तिकडे मासे पकडताना. तर खूप मज्जा पण आली मासे पकडण्यासाठी. आणि ट्रॅप होते ना, तर म्हणून जरा जास्त आले मासे छोटे छोटे. आणि एकच मोठा मासा आला बघा गळानी. तर गळानी पण आले अजून 2-3, पण एक मोठा मासा आला तर तो खूप भारीच होता. आणि आता मग ही व्हिडिओ इथेच एंड करूया. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्येच असेल, तर तिथे पण नक्कीच फॉलो करा. बाय.